समाजभूषण, शिवरत्न, मा जिजाऊ असे विविध पुरस्कार प्राप्त भास्कर हंबर्डे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने उत्साहात साजरा. तसेच राष्ट्रीय तांत्रिक शिक्षण विद्यार्थी परिषद पदाधिकारी यांची निवड पदग्रहण सोहळा शासकीय विश्रामगृह नांदेड येथे संपन्न झाला. नमस्कार, आपण पाहत आहात लोकलढा लाईव्ह न्यूज. नवनियुक्त पदाधिकारी यांना निवडीचे नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्थापक अध्यक्ष हिटलर भोसले, प्रदेशाध्यक्ष माननीय भास्कर हंबर्डे, प्रदेश कार्याध्यक्ष अनिल धमने पाटील, मराठवाडा अध्यक्ष व्यंकटराव धिरडीकर, ATS जिल्हाध्यक्ष राम पाटील, मार्गदर्शिका मा संतोषी हॉस्टेलच्या संचालिका सौभाग्यवती जयश्री जयस्वाल दिदी, मार्गदर्शक प्रा अशोक मोरे, विजय पांचाळ आणि अन्य सहकारी उपस्थित होते. यावेळी सुरेखा चव्हाण यांना नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष तर हरप्रीत कौर सतनाम सिंग पुजारी यांची नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. उन्हीं के प्यार के वजह से, उनके साथ के वजह से हमने जिस टाइम पे भी उनका आवाज़ दी, उस टाइम पे भैया ही नहीं बल्कि भाभी भी आ जाते. भैया जिस दिन ऐसा कोई पल नहीं कि भैया और भाभी साथ नहीं है. कोई भी कार्यक्रम, जैसा जिजाऊ जयंती रहने दो, छावा संगठने का कार्यक्रम रहने दो, शिव जयंती रहने दो, उन सारे कार्यक्रम में जैसे हमारे अन्नपूर्णा ट्रस्ट का अन्नपूर्णा माता का वर्धापन दिन, नवरात्र, आज इतने सारे सोशल काम करने वाले बहुत लोग देखे भैया, बहुत लोग देखे. लेकिन भैया जैसे आज इनके सामने इनकी तारीफ़ बोल के नहीं, आपके पास में तारीफ़ हुई. मैं पिछले 15 साल से भैया के साथ जुड़ी वाली हूँ. बहन का सम्मान दर्जा जो दिया है, बस मैं भैया को यही बोलूँगी कि भैया आप आगे बढ़ते रहो. हम बहनें आपके हर मंजिल पे, हर राह पे, हर डगमगाई या वो ऊँची मंजिल पे हम आपके साथ रहेंगे. ये हम आपको प्रॉमिस करते हैं. माता रानी आपकी हर इच्छा पूर्ण करे. अन्नपूर्णा ट्रस्ट के गहरवार दीदी, पूजा बिसेन दीदी, मामड़े परिवार, चौहान दीदी, ये हमको भाई, अकेले भाई, ये हम चारों पाँचों बहनों की नहीं, सभी के लिए भाई बोल के काम आते हैं. और आप भी एक बार आवाज़ देकर देखिए, तब समझेगा कि भैया क्या है. आज मैं एक भैया से कहना चाहूँगी, भैया सबके लिए काम करते हैं. भैया हमारे चौहान साहब के लिए काम करो, अशोकराव जी चौहान साहब के लिए काम करो, क्योंकि उनको नांदेड़ में तो हीरा बोल के चमक रहे, लेकिन उनको चमकाने के लिए मनुष्य की ज़रूरत रहती है. तो ये बात तो यहाँ नहीं बोलनी चाहिए, लेकिन मौका मिला तो छोड़ना भी नहीं चाहूँगी. हमारे अशोकराव जी चौहान साहब के लिए आप ज़ोरों से काम करो. भलाई वो बुलाए या ना बुलाए, आप जाइए और उनसे बोलो कि मैं आपके साथ हूँ. यही आपसे आपके जन्मदिन के उपलक्ष्य में वचन मांगती हूँ या वादा करने के लिए कहती हूँ. बोलो अन्नपूर्णा माता की जय. बोलो. हाँ, आज 11 जुलाई को जन्मदिन था और मैं नहीं थी, इसलिए भैया ने जन्मदिन मनाया. ये नहीं, सभी ने उनका जन्मदिन मनाया. मेरे बेटी को मैं नागपुर छोड़ने गई थी और आज सुबह ही आई और आने के बाद भैया का फ़ोन आया. चलो 2 दिन लेट क्यों नहीं होता भैया, आपका जन्मदिन तो रोज़ ही मनाते हैं हम और आशीर्वाद ही देते रहेंगे. एक बार फिर से जन्मदिन की आपको बहुत बहुत शुभकामनाएं. बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाए, तुम जियो हज़ारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू मेरे भैया. और एक बार जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही वृक्षारोपण, दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहोत. हे सामाजिक कार्य करून माझा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमानं साजरा होतो. माझे सर्व सहकारी असतात. त्याच्यामध्ये माझे मामा आजच्या कार्यक्रमाला विशेषतः उपस्थित आहेत. माजी नगरसेवक प्राध्यापक अशोकरावजी मोरे, त्याचबरोबर माझे परममित्र NTSAचे संस्थापक अध्यक्ष हिटलरजी भोसले लातूरवर त्यांची टीमसुद्धा इथं आलेली आहे. त्यांचा विशेष आभारीत आहे. माझे परममित्र आणि माझे मार्गदर्शक आमचे काका शंकररावजी धिरडीकर साहेब, त्यांच्याकडे मार्गदर्शक पावलोपावली प्रत्यक्ष सहकारी म्हणून
अथक परिश्रम करणारा माझा परममित्र राम पाटील, जिल्हाध्यक्ष NTSA यांचंही सहकार्य मिळतं. त्या सर्वांचं सहकार्यामुळं आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्या पाठीमागं मी गेल्या 20 वर्षामध्ये जे जे उपक्रम राबवतो, जिजाऊ जन्मोत्सव आहे, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव आहे, संभाजीराजे जन्मोत्सव आहे, विविध स्पर्धा परीक्षा आहेत. या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन देण्याचं कार्य करत असतो. माझे गुरुवर्य मोतीराम राठोड सर, गटशिक्षणाधिकारी नांदेड माझी, त्याचबरोबर सरदार आप्पासाहेब, त्याचबरोबर अनिल पत्रकार अनिल धमणे जे आमचे महाराष्ट्र राज्याचे OBCचे प्रमुख आहेत, त्यांचंही सहकार्य लाभतं. या सगळ्यांच्यामुळं माझा वाढदिवस साजरा होतो. या सगळ्यांचं श्रम आहे, सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि यांच्याच आशीर्वादातून मला कार्य करण्याची प्रेरणा मिळते. म्हणून मी या सर्वांचा विशेष आभारी आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात, धावत्या युगामध्ये कोणी कोणासाठी वेळ देत नाहीत, पण माझ्याकडं वेळ देणारे, धन देणारे, सर्व गोष्टीची सहकार्य आहे. आणि विशेष म्हणजे माझं सर्वात मोठं बॅकअप जे आहे, माझे भैया संजय कुमारजी जयस्वाल, जे आज इथं नाही आहेत, ते कुबेरला गेलेले आहेत, नाही तर त्यांचं मला नेहमी मार्गदर्शन असतं. त्याच्यानंतर जयस्वाल दिदी आहेत, प्रत्यक्ष माझ्यासोबत फील्ड वर्कर आहेत. आज त्या पाठीमागे एवढा व्याप आहे, एक पालक म्हणूनही व्याप आहे. आणि आज 12 हॉस्टेल्स आहेत नांदेडमध्ये, विद्यार्थ्यांसाठी अथक परिश्रम करतात. सामाजिक धार्मिक त्यांचं कार्य खूप मोठं आहे. एक विचार केला तर त्यांच्या कार्याची व्याप्ती आपल्याला शब्दामध्ये सांगता येत नाही, एवढं सामाजिक उपक्रम आहे. आणि धार्मिक क्षेत्रामध्ये तर प्रत्यक्षामध्ये सांगता येत नाही, एवढं त्यांचं कार्य आहे. त्यामुळंच त्यांच्या सहकार्यामुळं आम्हालाही यश प्राप्ती होत आहे, आम्हालाही लोक ओळखत आहेत. सामाजिक मी जे कार्य करत आहेत त्या कार्यामधून मला बरेचसे पुरस्कारसुद्धा विविध संस्थेने दिलं आहे. मराठा भूषण पुरस्कार आहे, मराठवाडा भूषण पुरस्कार आहे, शिवरत्न पुरस्कार आहे, नांदेड भूषण आहे. हे फक्त माझ्या कार्याची पोचपावती आहे. याचं श्रेय फक्त मला एकट्याला नसून माझ्या टीमला आणि माझ्या सहकार्याला आहे. त्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि माझी पाठीराखी जी आहे, माझी मिसेस माधुरी हंबर्डे, त्यांचंही खूप मोठं योगदान आहे. माझे मेहुणे कृष्ण पवार, त्यांचंही सहकार्य आहे. मी हिटलर हेमंत भोसले, नॅशनल टेक्निकल स्टुडंट असोसिएशन ऑर्गनायझेशन प्रेसिडेंट या नात्यानं नांदेड जिल्ह्यामध्ये आलो होतो. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जी पूर्ण कार्यकारिणी टीम आहे, जी BB हंबर्डे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. आणि विशेष जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत आणि त्यांच्या शैक्षणिक ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचं काम पूर्णतः BB हंबर्डे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत असतं. आणि विशेष म्हणजे नॅशनल टेक्निकल स्टुडंट असोसिएशन ऑर्गनायझेशन प्रेसिडेंट या नात्यानं मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पदनियुक्त्या केलेल्या आहेत. त्या योगांतर्गत ज्या जिल्ह्यामध्ये पदनियुक्त्या केल्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये पूर्णतः विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतो. ज्या शैक्षणिक अडचणी आहेत, प्लेसमेंटच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचं आपण काम करतो. आणि विशेष म्हणजे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन शिबिर आपण आयोजित करतो. म्हणजे पुढे काय, व्हॉट इज नेक्स्ट आफ्टर ग्रॅज्युएशन, व्हॉट इज नेक्स्ट आफ्टर एज्युकेशन फील्ड आणि अदर पण फील्डमध्ये आपण भरपूर काही योगदानाचं काम करत असतो या NTSA मार्फत. आणि विशेषतः विद्यार्थ्यांना पुढं करायचं आहे तर कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, कुणाला मेडिकलला जायचं आहे, कुणाला इंजिनिअरिंगला जायचं आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला काही कंपन्या प्लेसमेंट देतात का नाहीत. जर कंपनी देत नसेल तर त्यासाठी पण आम्ही लढा देत असतो नेहमी. आणि ज्या काही कंपन्या आहेत, ज्या बाहेरल्या कंपन्या आहेत, म्हणजे MNC कंपनी ज्या पूर्वतः महाराष्ट्रामध्ये येतात, काम करतात आणि आपले 2 पैसे कमवतात, पण इथल्या स्थानिक लोकांना ज्या कंपन्या काम देत नाहीत त्यासाठी मी लढा देत असतो नेहमी. आणि त्यामार्फत मग इथल्या स्थानिक लोकांना म्हणजे महाराष्ट्रीयन जे आहेत पूर्णतः त्यांना त्यांना आपण ज्या पद्धतीनं रोजगार मिळाला पाहिजे, प्रथम प्राधान्य इथल्या स्थानिकच्या महाराष्ट्रीयन लोकांना मिळालं पाहिजे. हे असं NTSAचं आम्ही योगदानाचं काम करत असतो. निर्वाचित सध्या ज्या महिला अध्यक्ष आहेत त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील त्यांना कार्यास शुभेच्छा देतो.